या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे। महायुतीची खरं तर युती झाली, मात्र कार्यकर्त्यांना ही युती मान्य नव्हती। ज्या तालुक्यात ही युती मान्य नव्हती त्याच ठिकाणी खरं तर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोठा जम्बो पक्षप्रवेश झालेला आहे। अनेक शिवसेनेचे शिलेदार, अनेक दिवस शिवसेनेत राहिलेले शिलेदारांनी अखेर पक्षप्रवेश केलेला आहे। ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे ते डॉक्टर दिनेश परदेशी माझ्यासोबत आहेत। काय भूमिका आहे आणि एवढा मोठा पक्षप्रवेश झालेला आहे, काय आज प्रतिक्रिया आहे? भारतीय जनता पार्टीत विविध पक्षाचे शिंदे सेना असू द्या, उबाठाचा असू द्या, विविध जम्बो प्रवेश 1000-1200 लोकांनी आज प्रवेश केलेला आहे। पक्षाची जी भूमिका आहे, पक्ष जसे आदेश देतील तसं 3:30 वाजता पक्षाची जी भूमिका आहे ते आम्ही आपल्याला प्रेस घेऊन स्पष्ट करू। बरं, अनेक दिवस तुम्ही युतीनंतर शांत होता, मात्र हा सगळा जम्बो पक्षप्रवेश, तुमचा एक विजय, ही सगळी संजूनी बघून काय वाटतं पक्षाचे दिवस? नाही, पक्षाचं काय, भारतीय जनता पार्टी मोठा पक्षच आहे, राज्यात आहे, देशात आहे। आता पक्षप्रवेश होणार आहे। भूमिका काय आहे, आम्ही पक्षप्रवेश करू लागलो, अजून भूमिका स्पष्ट 3:30 नंतर जसं पक्ष आदेश देईल तसं होईल। आता आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे। आता लोक आमच्याकडे येणार तर आम्ही नाही थोडी मानणार त्यांना। पुन्हा सर्कलमधून जेवढे सर्कल आहे 8 आपले तिकडचे गंगापूरचे जे विधानसभेचे सगळ्या सर्कलमधून प्रवेश आहे। अजून 1 तासाने अजून एक जम्बो प्रवेश आहे। भरपूर लोक येणार आहे, तर पक्ष तर वाढीचं काम करणारच आहे। जे बाकी निर्णय घेणार ते पार्टी निर्णय घेईल। बरं, शिवसेनेत अनेक 20, 25, 30 वर्ष पक्षप्रवेश करणारे सगळे लोक तुमच्यासोबत अनेक दिवस काम केलं होतं। अखेर 20 वर्षांच्या नंतर तुमचे जुने निकटवर्तीय जुने कार्यकर्ते सोबतवाले, काय सध्या पक्षाची घडामोड आहे? नाही, सगळे बरोबरच आहे, काही घडामोड नाही। सगळे जुने कार्यकर्ते बरोबर आहे, नवीन पण बरोबर आहे, सगळ्यांना विश्वास घेऊन चालू आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा निर्णय माझा एकट्याचा नाही राहत। आम्ही पण जे पक्ष चालवतो वरच्यापासून धोरण आहे, सगळ्यांना सामूहिक निर्णय राहतो हा, सगळ्यांना विचारात घेऊनच सगळे निर्णय होतात। बरं, ज्यांचा खरं तर पक्षप्रवेश झाला ते गणेश शिंगळेकर तर मार्केट कमिटीचे संचालक आहेत। काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही शिवसेनेत होतात, एकनिष्ठ शिवसेनेत होतात, मात्र आज तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, काय प्रतिक्रिया आहे? आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तसेच महानगराध्यक्ष दिनेश भाऊ यांच्या कामावर विश्वास ठेवून मी आज जो प्रवेश केला आणि संपूर्ण गाव माझ्या पाठीमागं असून संपूर्ण सर्कलचं एक विजन होतं की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे, म्हणून मी आज दिनेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवू इच्छुक आहे मी। बरं, तुम्ही शिवसेनेत अनेक दिवस काम केलेलं आहे, शिवसेनेने तुमची फसवणूक केली का? तुम्हाला उमेदवारी का दिली नाही? काय घडलं नेमकं? थोडं सक्षम कमी पडली असं मला वाटतं, कारण मी विकास कामात तर कधी कमी नाही। बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दिनेश भाऊ आणि युती होती आणि या युतीमध्ये मी सर्वांच्या म्हणजे एक गरीब उमेदवार होतो, तरी मी टॉपचं मतदान घेतलं। पूर्ण तालुक्यातील जे ग्रामपंचायतचे मेंबर होते यांनी मला टॉपचं मतदान घेऊन मला विजयी घोषित केलं। म्हणून मी आज म्हणतो की माझं एकच मला असं वाटतंय की मी कोणाचं ढब्बा लागू दिला नाही, आमचे जे नेते होते त्यांना ढब्बा लागू दिलं नाही, ते तत्त्व पाळले। परंतु शेवटी बनवाबनवी या गोष्टी समोर आल्या आणि लक्षात आलं की माझ्याकडे पैसे नाही, म्हणून ही जी उमेदवारी डावली। मला तरी वाटतं ही म्हणजे पैसे नसल्यामुळं मला वाटतं खंत ही एक की माझ्याकडे पैसे नाही म्हणून ही निवडणूक तिकीट वाटलं। शिवसेनेने मोठ्या नेत्यांच्याच मुलांना किंवा अशा उमेदवारांना तिकीट दिलं किंवा आर्थिक सक्षम असणाऱ्यांना तिकीट दिलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला का? नाही, बाकी सर्कलचं नाही बोलणार, पण माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार राहणार आहे यांच्यात तुलना केली तर मी 1% आहे पैशाच्या बाबतीत आणि 99% ते माझ्यापेक्षा मोठे येत आहे, त्याच्यामुळेच माझी उमेदवारी डाळली मला असं वाटतं। बरं, खरं तर ज्यांनी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरला होता ते मोहन आप्पा आपल्यासोबत आहेत। काय मोठं मन दाखवलं आणि एका नव्या शिवसैनिकाला तुम्ही भाजपमध्ये घेऊन आता समर्थन देणार असल्याचं बोललं जात आहे। घडामोड 3 नंतर स्पष्ट होण्यात काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे अशी एक 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ही संधी आली होती, परंतु युती झाल्यामुळं आम्हाला पक्षाकडनं योग्य न्याय मिळाला नव्हता, म्हणजे शिवसेनेकडनं। कारण 8 जागा होत्या, 4 जागा भाजपला आणि 4 जागा शिवसेनेला मिळायला पाहिजेत होत्या, परंतु आमच्यावर अन्याय झाला असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पक्षाच्या बाबतीत तर काही बोलणार नाही, परंतु पक्षाने लेट का होईना पण आम्हाला न्याय दिला आहे। पण तुम्ही आता शिवसेनेच्या कार्यकर्त्याला समर्थन देणार आहात, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलात, तुम्ही खरं तर फॉर्म विड्रॉल करणार असल्याचं बोललं जातं। शिवसेनेतले अनेक भाजपाचे कार्यकर्ते वाढवण्यासाठी भाजपाची खेळी आहे? नाही, अशी काही खेळी नाही भाजपाची, परंतु शिवसेनेचे जे काही मतदार आहेत ते सुद्धा आम्हाला भाजपला मदत 100% करणार आहे। बरं, ज्यांनी पक्षप्रवेश केला ते प्रशांत त्रिभुवन देखील आहेत, काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही शिवसेनेसोबत होतात, मार्केट कमिटी संचालकही झालात, का पक्ष सोडला?
नाही, शिवसेनेत मी असेल, गणेश भाऊ असेल, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. पक्षाचे ध्येय धोरण, विकास कामं याच्यात पूर्ण क्षमतेने आम्ही सहभागी झालो. मात्र येणाऱ्या निवडणुकामध्ये जसं मला नगरपालिकेमध्ये जातीय द्वेषातून डावललं गेलं का तुमच्या समाजाचे मतं कमी आहेत का तुम्ही तिथं उभे राहू नका, म्हणजे मला निवडणुकीची पूर्ण तयारी करायला लावली. तयारी केल्याच्या नंतर ऐनवेळी जो मुलगा शिवसेनेत नव्हता त्याला यांनी उमेदवारी दिली. उमेदवारी देऊन माझी उमेदवारी ऐनवेळेस कापली. तर मला अगोदर जरी यांनी असं सांगितलं असतं की तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही तर मी शांत राहिलो असतो. आणि मी त्यांना धर्मनिरपेक्ष नेतृत्व समजायचो, पण ते धर्मनिरपेक्ष नेतृत्व नाही, त्यांनी जातीय द्वेषातूनच माझी उमेदवारी कट केली आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत आता आम्ही दाखवून देणार आहोत का येणाऱ्या पंचायत समितीचा जो सभापती होणार आहे तो निश्चितपणे सौंदगाव गटातूनच होणार आहे. आणि ते सर्व जो आंबेडकरी समाज आहे तो पूर्ण ताकदीने दिनेश भाऊच्या पाठीमागं नगरपालिकेला जसं उभं राहिलं आहे तसं आता ग्रामीणच्या निवडणुकीत राहणारच आहे. आणि दिनेश भाऊ सुखदुःखात सर्व अडीअडचणीच्या काळात सर्वांच्या याला धावून जातात. नुसतेच विकास कामं करायच्या नंतर त्या समाजाला विचारायचं नाही, त्या समाजाचे मतं पाहिजे पण त्यांचे लोकप्रतिनिधी नको, असं धोरण आता शिवसेनेत सुरू झालेलं आहे. की येणार त्या नगरपालिका निवडणुकीत त्याचं प्रत्यक्ष चित्र दिसून आलं आहे. जो मोठा पराभव झालेला आहे का प्रामाणिक कार्यकर्ते न सांभाळण्याचे परिणाम काय असतात याचं अभ्यास आता त्या पक्ष नेतृत्वाने करायला पाहिजे. का जवळचे जे काही लोक आहे जे लाभार्थी त्या लाभार्थीच्या इशाऱ्यावर जर असं होत असेल तर प्रामाणिक कार्यकर्ते जास्त दिवस सोबत राहणार नाही. बरं, खरं तर तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना डावललं गेलं, अनेक मातब्बर नेत्यांच्या मुलांना तिकीटं दिली गेली, अनेक उमेदवार आयात करण्यात आले शिवसेनेत. हे बघून शिवसैनिकांना काय वाटत असेल आता? नाही, शिवसैनिक नाराज आहेत, काही बोलत नाही, काही आता प्रत्यक्ष मतपेटीतून दाखवून देतील. वैजापूर नगरपालिका निवडणुकीतच त्याचं प्रत्यक्ष चित्र सगळ्यांना दिसलं का दिनेश भाऊचा जो विजय आहे 6-7 हजार मतांनी झाला. याच्यामध्ये ही निवडणूक ते म्हणतात का मुस्लिमांनी मदत केली, दलितांनी केली. अहो, ही मदत विकासाने केलेली आहे. त्या समाजावर त्या माणसाने प्रेम केलं म्हणून हे मतदान झालेलं आहे. जर तुम्ही निवडणुकीच्या काळात जर त्या माणसांना गोंजारायला लागले तर ते जवळ येणार नाही. ते कुठल्या तरी विशिष्ट हेतून तुम्ही आले म्हणून लोकांनी त्यांना स्पष्टपणे दुर्लक्षित केलं. बरं, जातीय द्वेष खरं तर शिवसेनेचं तुम्ही आत्ताच म्हटलं, त्याचा फटका या निवडणुकीत दिसेल का? 100% बसणार आहे. का जे वैजापूर शहरामध्ये जे समजा 7,000 मतदान आहे, आंबेडकरी समाज असेल, अण्णाभाऊ साठे आपल्या मातंग समाजाचा असेल, काही इतर काही कास्टचं असेल, तर त्या सर्वांना समान संधी देण्याचं काम त्यांचं होतं. त्यांनी ती समान हे दिली नाही. बरं, आपल्यासोबत ज्ञानेश्वर अण्णा जगताप देखील तुमच्या आणि कैलास पवारांच्या नेतृत्वात कसे समीकरण असणार आहे भाजपचं? भारतीय जनता पक्षामध्ये जे प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. राहिला प्रश्न आघाडीचा, तर आघाडी आम्ही करणार होतो, परंतु पक्षाने आम्हाला आमची समजूत काढली आणि आम्हाला समजून सांगितलं. त्यामुळे आता जो काय पक्ष आदेश देईल ते 3 वाजता आमचे नेते सन्मान्य दिनेश भाऊ घोषित करतील. आपण बघितले खरं तर कार्यकर्त्यांनी या सगळ्या भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहिलं. काय पहिली प्रतिक्रिया आहे पक्ष प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये? देशामध्ये जसे पंतप्रधान मोदी साहेबांना देशाने स्वीकारलं तसं राज्यामध्ये फडणवीस साहेबांना स्वीकारलं, तसं वैजापूरमध्ये आमच्या दिनेश भाऊंना स्वीकारलं होतं. पण शिवसेना कूटनीती करून आमची इथं युती केली, म्हणजे आमच्या दिनेश भाऊंचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम केलं. आणि मग दिनेश भाऊच्या विचाराला कामाला प्रभावित होऊन गणेश भाऊ इंगळे, प्रशांत भाऊ यांनी जो प्रवेश केला आणि लास्टला आम्ही जे 3 उमेदवार इच्छुक होतो सोनगाव सर्कलमधून, जे दिनेश भाऊ लास्टला आम्हाला ऑप्शन देतील ते आम्हाला सगळं पक्षाला मान्य राहील. शेवटचा प्रश्न भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर यांना विचारतो. पक्षात एवढं इन्कमिंग होत आहे, काय वाटतंय बघून? देशाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री व देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब यांच्या विचारावर आणि त्यांच्या विकासावर श्रद्धा ठेवून आज कार्यकर्त्यांचा हा जो उत्साह बघायला भेटतोय, तर निश्चित या सगळ्या दृष्टिकोन बघून आणि दिनेश भाऊंचं जे कार्य आहे त्या कार्याला विश्वास ठेवून या सर्वांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेला भाजपाचा झेंडा फडकेल? नक्कीच. आपण बघितलं की या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया होता. भारतीय जनता पार्टीने जम्बो पक्ष प्रवेश केलेला आहे. 3 नंतर भारतीय जनता पार्टी आपली तालुक्यातली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्यानंतर राजकीय गणितं खरं तर स्पष्ट होताना आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अनेक घडामोडी समोर येताना पाहायला मिळतं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वैजापूर तालुक्यात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आत्ताच थोड्या वेळापुरती भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक शिवसैनिकांचा खरं तर पक्षप्रवेश झालेला आहे. 3 नंतर भारतीय जनता पार्टी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. खरं तर ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांनी अपक्ष अर्ज अनेक ठिकाणी दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी कैलास पवार आहेत. तुम्ही एक उद्योग आघाडी स्थापन केली आहे, कशासाठी केली आहे ती भाजपाने उद्योग आघाडी स्थापन केली? भारतीय जनता पार्टीचं एक मिशन आहे
सबका साथ सबका विकास. विकास करायचा सर्व घटक, सगळ्या घटकाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योग आपल्या देशामध्ये उभे असतात. मग त्या पद्धतीने आपण तिथे आघाड्या तयार केल्या पाहिजे आणि त्या आघाड्या तयार करून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून सर्वत्र झाला पाहिजे, हाच त्याचा खरा उद्देश आहे. बरं, काय मिशन असणार आहे 3 वाजेनंतर हे? मिशन 3 वाजता काही नाही. आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, जे आमचे वैजापूरचे नेते आदरणीय दिनेश भाऊ यांना जो आदेश करतील आणि त्या आदेशाच्या बाबतीमध्ये जो आदेश येईल तो आदेश सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, जनतेला कळावा म्हणून ते 3:30 नंतर प्रेस घेतील आणि तो एक निर्णय पक्षाच्या वतीने कळवण्यात येईल. बरं, खरं तर भारतीय जनता पार्टी अनेक कार्यकर्त्यांना झालेली युती मान्य नव्हती या तालुक्यामध्ये. आता नवी समीकरणे 3 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे का? 100% स्पष्ट होणार आहे. त्याचं कारण असं आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेमध्ये काही शिवसेनेबरोबर युती केली नाही आणि आम्हाला आजकालचा इतिहास माहीत नाही का, पूर्वीपासून एक इतिहास तयार झालेला आहे. ज्या ज्या निवडणुका आल्या त्या ठिकाणी शिवसेनेनी भारतीय जनता पार्टी संघ दगाफटका केलेला आहे. म्हणून आताच्या ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना सांगितलं का आम्हाला युती करायची नाही आहे, आम्हाला स्वतंत्र लढू द्या. स्वतंत्र निवडणूक लढलं तर आम्ही भारतीय जनता पार्टी वैजापूरमध्ये किती प्रबळ आहे, आम्ही काय करू शकतो हे दाखवण्याची संधी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला होती. पण पक्ष नेतृत्वाने वर मुंबईमध्ये महापौरासाठी जे शिंदे गटाने ब्लॅकमेलिंग चालू केलं आणि त्या ब्लॅकमेलिंगच्या बळावर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी पण सुद्धा आम्हाला खाजगी सांगितलं की बा आपल्याला युती करायची नव्हती, पण खूप आपल्याकडे आग्रह होता म्हणून आपण ती युती करायचा प्रयत्न केला. अनेक शिवसेने परंतु काय झालं, पैठणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात AB फॉर्म दिले. त्याच्यानंतर सिल्लोडमध्ये त्याचा परिस्थिती आहे. त्याच्यानंतर गंगापूरमध्ये म्हणजे वाळूज MIDCमध्ये तीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये AB फॉर्म दिले आणि ते AB फॉर्ममुळे दिले. मग आम्ही त्यांना विचारलं बाबा ही युती तर केली नाही, हे काय झालं आहे, हे कशासाठी केलं आहे. त्याने आपल्याला करायची नव्हती पण वरतून इतके फोन यायचे, प्रेशर यायचं का युती करा म्हणून आम्ही युती केली. पण ती युती झाली, ती युती सगळी लंगडी झाली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा एवढा दबाव होता पक्ष नेतृत्वावर. मग पक्षाने काहीतरी निर्णय घेतलेला असेल आणि तो साधारणतः आमच्या नेत्याला 3 वाजेपर्यंत ते कळवतील. 3:30 वाजता प्रेस होईल आणि होईल. आम्ही काय शिवसेनेबरोबर आता आता आमच्या विरोधामध्ये वाकल्यामध्ये उमेदवार डिक्लेअर केला त्यांनी, रामहरी जाधवची कन्या. त्याच्यानंतर नागम ठरगाणामध्ये आमचे अविनाश पाटील आहे, त्यांच्या विरोधात गणेश तांबे म्हणून आहे, त्यांना समर्थन दिलं. अजून तर आम्ही कोणाला समर्थन दिलंच नाही, आजपर्यंत आम्ही समर्थन दिलं नाही. आम्ही सगळे शांतता होतो. पण त्यांनी जर पुढचं पाऊल टाकलं असेल तर नक्कीच आमच्या नेतृत्वाला त्याचे वेगळा निर्णय करावा लागेल. अनेक शिवसैनिकांनी पक्ष प्रवेश केला, हे बघून ही युती लंगडीच कायम राहणार आहे का? 100% लगडीच राहणार आहे. शिवसैनिकाला त्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. गणेश इंगळेसारखा माणूस अनेक दिवसापासून शिवसेनेचं काम करत असताना त्या माणसाला न्याय देता नाही आला त्यांना. म्हणून लासूर सर्कल असेल, सोनगाव सर्कल असेल, माझगाव सर्कल असेल, घायगाव सर्कल असेल, हे अनेक सर्कलमधील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आणि प्रवेश करत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या तालुक्याचं नेतृत्व आदरणीय दिनेश भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून ते सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आज मोठ्या संख्येने प्रवेश झाला, अजून काही प्रवेश दुपारनंतर होणार आहे आणि जशा जशा निवडणुका चालू होतील अनेक लोक आमच्यामध्ये येणार आहे. कारण की अनेक लोक आमच्या संपर्कात आहे. खूप खाजगीमध्ये शिवसैनिक बोलत आहे का शिवसेनेमध्ये 2-3च लोक निर्णय प्रक्रियेत राहतात, आम्हाला कोणी विचारत नाही, जे लाभार्थी तेच राहतात, पण सर्वसामान्य का शिवसैनिकाला मान सन्मान नाही. म्हणून ते भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वजण प्रवेश करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्याला एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्याला सर्व सन्मानाची वागणूक देईल, याच्यात काही कुठली शंका नाही. आपण बघितलं की खरं तर भारतीय जनता पार्टीचा जम्बो पक्ष प्रवेश पार पडलेला आहे आणि त्यानंतर कैलास पवारांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पक्ष प्रवेश पार पडलेला आहे. भारतीय जनता पार्टीने मोठा जम्बो पक्ष प्रवेश खरं तर या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या गटातून खरं तर अनेक पक्ष प्रवेश झाले, त्या सवनगाव गटातले गणेश कदम माझ्यासोबत आहे. तुम्ही अनेक दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतात, तुमचे नेते खरं तर लढणार होते, मात्र एका कार्यकर्त्यासाठी त्यांनी माघार घेण्याचं ठरवलं आणि एखाद्या कार्यकर्त्याला पुढं करण्याचं ठरवलं. काय प्रतिक्रिया सगळ्या पक्ष प्रवेशानंतर? या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी जर म्हटलं विकास आणि विकासावर चालणारी पार्टी आहे. आपण राजकारण करत असताना आदरणीय मोहनप्पा असेल, आदरणीय योगेशजी कटारे असेल, आता नुकतेच ज्यांचा प्रवेश झाला असे आदरणीय गणेश पाटील इंगळे, विजन काय आहे का आपल्या त्या गटात जर माणूस निवडून आला तर आपण त्या जनतेचा विकास करू शकतो. म्हणजे मोहनप्पाच पाहिजे, योगेश भाऊच पाहिजे, गणेश भाऊ हा उद्देशच नाही. सगळ्यात मेन उद्देश असतं का आमच्या सर्कलमध्ये आतापर्यंत जे लोकप्रमुख कामं व्हायला पाहिजे ते झाले नाही. भ्रष्टाचाराचा
डंक लागलेला सर्कल जर म्हटलं तर सवंगगाव सर्कल आहे. त्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना वाटतं का एखाद्या तरुणाला जर संधी दिली, निश्चितच त्या तरुणाचं त्या लोणी गावामध्ये खूप वाख्यान्यजोगं काम आहे. आणि आम्ही बी आमचे भरत बोचन्ने असेल, आमच्या गावची टीम, आम्ही बी आमच्या सवंगगाव नगरीमध्ये या ठिकाणी सवंगगावचे अनेक आमचे लोक जमलेले आहे. घरकुल्याच्या माध्यमातून आम्ही 600-650 घरं दिले. म्हणजे भ्रष्टाचारमुक्त गाव जर करायचं ठरलं तर लोणी गावानंतर सवंगगाव असा प्रवास आम्हाला 17 गावात करायचा आहे. म्हणून आम्ही आदरणीय गणेश पाटील लिंगळे यांचा प्रवेश सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर आदरणीय मोहनप्पा आयर असतील आणि योगेश भाऊ कटारे. बघा आजकाल राजकारण जर म्हटलं प्रत्येकाला वाटतं आपण निवडून गेलो पाहिजे, आपण त्या पदावर गेलो पाहिजे, परंतु हे दोन व्यक्तिमत्व असे तर कुठला स्वार्थ न ठेवता आजकाल लोक फॉर्म का भरतात, कुठंतरी काही चिरीमिरी झाली पाहिजे अशाही पद्धतीनं आता सध्या दिसायला लागलं. अनेक लोक फॉर्म भरतात, कुठंतरी काहीतरी सेटिंग होईल आणि नंतर फॉर्म वापस घेतात. परंतु आमचे जे दोन्ही नेते यांना कुठलाही 1 रुपया लागत. उलट मोहनप्पांनी सांगितलं, मोहनप्पा आमचे एकदम श्रीमंत व्यक्तिमत्व आहे, मनानं श्रीमंत आहे आणि आर्थिक पण श्रीमंत आहे आणि ते गणेश पाटील लिंगळे यांच्या मागे भक्कमपणे ताकद लावणार आहे. त्यामुळे असे नेते आमच्या या सर्कलला भेटले आणि या सर्कलचा विजय जर खऱ्या अर्थानं होईल त्याचे शिल्पकार असणारे आदरणीय मोहनप्पा आयर आणि आमचे योगेश भाऊ कटारे आणि आमचे नेतृत्व आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांची साथ आम्हाला आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय भागीनाथजी बागुल. बघा ज्या शिवसेनेला 1600 मतं सवंगगावमध्ये दिले त्या शिवसेनेने आमच्या गावामध्ये सभापतीपद असताना आमच्या एका सवंगगावची कन्या अचल बागुल या मुलीने त्यांच्याकडे मागणी केली होती तिकिटाची, परंतु त्यांना तिकीट दिले. म्हणजे खरोखर आमच्या सवंगगाव नगरीवर सर्कलचं गाव असताना अन्याय झाला आणि खऱ्या अर्थानं तो अन्याय पुसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय दिनेश भाऊ परदेशी असतील, आदरणीय मोहनप्पा आयर असतील, सर्वच टीमनी अचल बागुल एक सुशिक्षित मुलगी आहे आणि त्या पदावर एक सुशिक्षित मुलगी असावं, कारण त्या मुलीने पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे. कुठंतरी राजकारणासाठी 7वी-8वी शिकलेले पण तिथं उमेदवार होतात आणि ते जनतेला न्याय देऊ शकत नाही. म्हणून या सवंगगाव सर्कलच्या वतीने सवंगगावच्या वतीनं एक सुशिक्षित मुली तिथं बसेल आणि ती पंचायत समितीच्या माध्यमातून न्याय दिला. आणि गणेश पाटील लिंगळे असं नेतृत्व आहे, MRGच्या माध्यमातून 3 तालुक्याभरात कामं केले. ते सर्व कार्यकर्त्यांना आता बघा लोक म्हणे शिवसेनेने प्रवेश केला, परंतु आता ते प्रवेश झाला. आता सर्व एका दिनाने भाजप झालेले आहे. त्याच्यामुळे कोणी गणेशरावचे कार्यकर्त्यांनी, कोणी मोहनप्पाच्या कार्यकर्त्यांनी, कोणी योगेश भाऊच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व दिनेश भाऊच्या पाठीमागं ठामपणे आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमची आता विजयाकडे वाटचाल आहे आणि 7 तारखेला गुलाल आम्ही नक्की घेऊ आणि बैठ पण तुम्ही आमची घेणार. बरं, आपण बघितले खरं तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचा अनेक कार्यकर्त्यांच्याकडे पक्ष प्रवेश करला आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांच्या नेत्यांची प्रतिक्रिया होती. माझा सहकारी अशोक सोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.